मॅन ऑफ द मॅच साठी निनाद यांनी यावे. मी विलास काका यांना विनंती करेल त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच निनाद पाटील पलटणचे स्टार बॅट्समन यांना विनंती करेल त्यांनी यावे इथे आणि आपलं मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीचा स्वीकार करावा. पाटील काका मी तुम्हाला विनंती करेल तर त्याचबरोबर पाटील काकांनी सांगितल्याप्रमाणे मॅन ऑफ द मॅच जे प्रत्येक चौकारामागे 50 रुपये प्रत्येकी प्रथमेश आणि निनाद यांनी 2-2 चौकार मारून 200 रुपयाचं प्रत्येकी 100 रुपये जिंकले आहेत. तेही मी विनंती करेल पाटील काकांना त्यांनी बक्षीस द्यावे निनाद आणि प्रथमेश यांना. पुढील सामना आहे तो चव्हाण सुपर किंग वर्सेस जिजाऊ वॉरियर्स. कॅमेरामॅन मॅन ऑफ द मॅच साठी फोकस करा. आणि पुढचा सामना सुरू होत आहे ते चव्हाण सुपर किंगनी खरोखर पहिला सामना अगदी अटीतटीचा सामना होता. त्याच्यामध्ये विजयी करून पुढच्या सामन्यामध्ये एंट्री केली आहे. आता बघूया सामना करायला तो प्रफुल गोलंदाजी करायला तो मृण्मय बेस्ट वर्सेस बेस्ट आणि नॉन स्ट्राईकला आहे ते चौधरी काका भूषण चौधरी सर. सुंदर एक धाव सहजरित्या काढले आहे ते. एक चेंडू एक धाव. मी सांगितल्याप्रमाणे आता हा सामना जो बेस्ट वर्सेस बेस्ट आहे अनुभवी प्लेयर भूषण चौधरी सर. बघूया काय करतात आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू घेऊन येतो तो मृण्मय. सुंदर चेंडू तितकं सुंदर तटवलेला चेंडू काय तो फटका होता तो. मी सांगितल्याप्रमाणे अनुभवी प्लेयर आहेत भूषण चौधरी सर. पुन्हा एकदा बेस्ट वर्सेस बेस्ट मृण्मय वर्सेस प्रफुल. बघूया काय होतं पुढच्या चेंडूला. सुंदर असा फटल परंतु एकही धाव त्या चेंडूवरती घेता आले नाहीये. पुढचा चेंडू मृण्मय. बघूया प्रफुल्ल दादा काय करताय आपल्या संघासाठी. सुंदर फटका मारला तितकं सुंदर क्षेत्ररक्षण मृण्मयकडून पाहायला मिळालं. मी सांगितले जसं बेस्ट वर्सेस बेस्ट तितकाच सुंदर फटका तितकेच सुंदर क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा रन काढून देत नाहीत. फक्त 3 चेंडू लगातार डॉट केले तिथे मृण्मयने. आता मात्र एक धाव रोखू शकला नाही तो. माफ करा 2 धावा रोखू शकला नाही तो ऋत्विक. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 4. पुढचे गोलंदाज 26 जानेवारीचे आमचे बेस्ट गोलंदाज ज्यांना बक्षीस मिळालं होतं. 2 धावा त्यामुळे स्ट्राईक वरती भूषण चौधरी सर राहतील. पुढचा गोलंदाज आहे तो मधुकर दळवी. बघूया मधुकर दळवी सर काय करतात आपल्या संघासाठी आणि सामना करतील ते भूषण चौधरी सर. कॅप्टन मृण्मय आपल्या संघाला समजवतोय आपल्या संघाला सावरतोय आणि सांगतोय काही इन्स्ट्रक्शन देतोय. बघूया पुढचा गोलंदाज मधुकर दळवी काय करतात ते आपल्या संघासाठी आणि सुंदर असा चेंडू डॉट चेंडू सुंदर टप्पा आणि भूषण चौधरी सरांना काही कळलेला नाही तो. 2 चेंडू आणि काय ते कीपिंग पाहायला मिळते ते स्वतः संघमालक दिगंबर निकम. 1 धाव डिक्लेअर माफ करा नो स्कोर. कव्हर ड्राईव्हसाठी एक पाय पुढे काढून कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न करत होते त्यामुळे नो स्कोर इथे देण्यात आला आहे तो पंचांकडून. पुढचा चेंडू मधुकर दळवी. बघूया आपल्या संघासाठी काय करते ते आणि हा मात्र वाईट चेंडू. 5 धावा. इथे मात्र हिट विकेट बाद झाले ते भूषण चौधरी सर. आणि आता
पुढचा नेक्स्ट बॅट्समन आहे तो कौस्तुभ राऊत, एक ओव्हरआर्म प्लेयर मानला जातो, एक नावाजलेला प्लेयर. बघूया काय करतो तो आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू मधुकर दळवी, सामना करेल तो कौस्तुभ. बघूया कौस्तुभ काय करतो आपल्या संघासाठी. सुंदर असा फटका, तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, खूपच सुंदर क्षेत्ररक्षण. आणि मी सांगितलंय काही प्लेयर आहेत त्यापैकी मारुती, खरोखर सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते मारुतीकडून. मी सांगितलंय यापैकी हा एक मारुती आहे, स्नेहल आहेत, हे यांचं क्षेत्ररक्षण पाहण्यासारखं असतं. कितीही चांगला फटका मारला तरी ते चौकार जाऊ देणार नाहीत. पुढचा चेंडू पेस करणार ते प्रफुल्ल दादा. सुंदर टप्पा, काय ती गोलंदाजी, हेच ते सिद्ध करून बऱ्याच जणांनी बोट उठवलं होतं ते सिद्ध करून दाखवलंय ते मधुकर दळवी सर यांनी. फक्त एक धाव दिली आहे, 2 षटकानंतर धाव संख्या झाली ते 6. पुढचा गोलंदाज आहे तो रोहित दादा, रोहित पिंपळे. बघूया आपल्या संघासाठी काय करते ते. पहिल्या सामन्यात एक चांगली गोलंदाजी करू शकलेली नाही ते, परंतु आता त्यांना कमबॅक करावं लागेल कारण की समोर फलंदाज आहे तो कौस्तुभ. बघूया कौस्तुभ काय करतो तो. लेग ब्रेक आणि पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं ते मारुती. खरोखर आपल्या संघामध्ये हनुमानासारखा उभा असतो तो, आपल्या संघाला नेहमी संरक्षण देत असतो तो, असा तो मारुती. मागून काही इन्स्ट्रक्शन दिले जाते संघ मालकाकडून. दिगंबर निकम, पुढचा चेंडू, सुंदर फटका. आता मात्र 4 धावा. अशा प्रकारचा शॉर्ट चेंडू दिला असता काय तो सुंदर फटका पाहायला मिळाला आपल्या कौस्तुभच्या बॅटमधून. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा सुंदर असा फटका, तिथंच सुंदर क्षेत्ररक्षण मारुतीकडून. आता मात्र धाव संख्या झाली आहे ती 11. 2 चेंडू, असं माफ करा, 2 ओव्हर 3 चेंडू नंतर धाव संख्या झाली ती 11. पुढचा फटका, सुंदर लेग साईडला खेळलेला फटका, काय तो फटका. आणि असं क्रिस्टल पार्कमध्ये म्हटलं जातं प्रफुल्लदादा यांची ऑफ साईड खूप मजबूत आहे, परंतु आज त्यांनी दाखवलं की ते लेग साईडला पण चांगला फटका मारून 4 धावा काढू शकतात. सुंदर फटका. आणि ही थोडं महागडं असं षटक पाहायला मिळतंय रोहित दादा यांच्याकडून. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू, परंतु आता मात्र 4 धाव मिळू शकल्या नाही ते प्रफुल्ल दादा यांना. आता धाव संख्या झाली ती 16. 2 चेंडू, शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकाचा. खराब क्षेत्ररक्षण संघमालक दिगंबर निकम यांच्याकडून. 1 धाव सहजरित्या दिलेला आहे. पुढचं षटक घेऊन येत आहे ते. आता मात्र धाव संख्या झाली 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती फक्त 17. कारण की एक मोठं टार्गेट द्यावं लागेल चव्हाण सुपर किंग या संघाने, कारण की समोर खेळणारे आहेत ते चांगले बॅट्समन, अनुभवी बॅट्समन आहेत. मुर्मा आहे, अनुप व्यवहारे, रोहित दादा, असे चांगले चांगले बॅट्समन. आता मात्र गोलंदाजीसाठी बोलवलं आहे ते दिगंबर निकम यांना. निकम, चांगली प्रॅक्टिस आहे त्यांना बॉलिंग करण्याची, परंतु काहीतरी निर्णयामध्ये बदल घेण्यात आले ते. आणि पुन्हा एकदा बॉल सोपवला आहे तो पार्थकडे, पार्थ गावड. बघूया पार्थ काय करतो आपल्या संघासाठी. सामना करेल तो कौस्तुभ. एक चांगली बॅटिंग पाहायला मिळते कौस्तुभच्या बॅटमधून. आणि हे 2 स्तंभ चव्हाण सुपर किंग या संघाचे 2 स्तंभ प्रफुल्लदादा आणि कौस्तुभ, हे दोघेही अजून क्रीजवर उभे आहेत. त्यामुळे चव्हाण सुपर किंगचे मालक मला अगदी निर्धास्त पाहायला मिळत आहेत. त्यांना माहिती आहे त्यांचे 2 चांगले बॅटर अजूनही बॅटिंग करत. शेवटचे 6 चेंडू, बघूया 6 चेंडूमध्ये किती धावा काढतात ते. काय तो फटका, अशा प्रकारचा चेंडू दिला असता पार्थला नक्कीच 4 धावा द्याव्या लागतील आपल्या चेंडूवरती. आता मात्र 1 चेंडू, धाव संख्या झाली आहे ती 21. शेवटचे 5 चेंडू, बघूया 5 चेंडूमध्ये किती धावा मिळतात ते.
3 चेंडू 23 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. ते बघूया पुढच्या येणाऱ्या 3 चेंडूमध्ये CSK आपल्या संघासाठी किती धावा बनू शकतात ते. आणि एक मोठं टार्गेट नक्कीच द्यावं लागेल, कारण की अपोजिट टीममध्ये चांगले बॅट्समन आहेत. मुंबईसारखे लेदर क्रिकेटमध्ये नावाजलेला खेळाडू. आणि पुन्हा एकदा खरोखर लूज बॉलिंग टाकली जात आहे ती पार्थकडून. आणि अजूनपर्यंत 3 चौकार, मला वाटतं 3 चौकार ऑलरेडी 4 चेंडूमध्ये 3 चौकार दिलेले आहेत पार्थने. धावसंख्या खरोखर खूप रोखली होती, पण आता मात्र शेवटचा चेंडू थोडंसं महागडं पडत आहे. ते बॅकफुटवरती आता मात्र डॉट चेंडू. शेवटचा 1 चेंडू. कौस्तुभ यांची धावसंख्या ती 9 बॉल 16 धावा आणि प्रफुल्लदादा खेळत आहेत 9 चेंडू 9 धावा. शेवटच्या चेंडूवरती पुन्हा एकदा अटॅक केलाय आणि आता मात्र एकच धाव शेवटच्या चेंडू. धावसंख्या झाली ती 28. 29 धावांचा टार्गेट दिला आहे तो. पुढचा सामना आहे तो शिरगावकर लायन वर्सेस पितळे पॅन्थर्स. आता मात्र बॅट्समन मृण्मय आणि गोलंदाज पुन्हा एकदा बेस्ट वर्सेस बेस्ट. आता मात्र पुन्हा एकदा बेस्ट वर्सेस बेस्ट. स्ट्राईक वरती आहे तो मृण्मय, नॉन स्ट्राईक वरती मधुकर दळवी आणि गोलंदाजीसाठी बॉल स्वीकारला आहे तो प्रफुल्लदादा यांनी. बघूया काय करतायत ते प्रफुल्लदादा आपल्या संघासाठी. आणि मृण्मय पहिल्या संघामध्ये 0 रनावर बाद झाला होता. आता बघूया काय करतो तो आपल्या संघासाठी. सुंदर असा तटवला चेंडू. 1 धावावरती समाधान मानावं लागते ते पद्माकर सर यांच्याकडून. 1 धाव दिली आहे ती. आता पुन्हा दुसरा चेंडू. सुंदर मधुकर दळवी, सुंदर असा फटका. 1 चेंडू 2 चेंडू 2 धावा. तिसरा चेंडू सामना करेल तो मृण्मय. सुंदर फटका. 1 धावावरती समाधान मानावं लागतील ती मृण्मयला. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले ते पद्माकर यांच्याकडून. पुढचा चेंडू चौथा चेंडू सामना करेल मधुकर दळवी. सुंदर फटका, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले ते. नो स्कोर होता. पुढचा चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण. आसिफ याच्याकडून सुंदर क्षेत्र पाहायला मिळाले. खरोखर CSK जिंकण्यासाठी फाईट करत आहेत. पुन्हा एकदा मृण्मय. आता मात्र सेफ बॅटिंग पाहायला मिळते ते मृण्मयकडून. त्याला माहिती आहे की आपल्या संघासाठी जर आपल्याला संघाला जिंकून द्यायचं असेल तर त्यांना शेवटच्या चेंडूपर्यंत क्रीजवरती उभं राहावं लागेल. आता 1 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ते 5. उरलेल्या 18 चेंडूमध्ये धाव संख्या हवी ती 24 धावांची आवश्यकता. पुढचा गोलंदाज आहे तो कौस्तुभ. सामना करेल तो मृण्मय. पुन्हा एकदा बेस्ट वर्सेस बेस्ट. सुंदर चेंडू, सुंदर फटका, तिथंच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते अंकुश चव्हाण यांच्याकडून. खरोखर ते अगदी यंग मुलांना लाजवतील असं क्षेत्ररक्षण त्यांच्याकडून पाहायला मिळतं. ते पहिल्या मॅचमध्ये सुद्धा त्यांनी सुंदर क्षेत्ररक्षण केलं होतं, परंतु 2 धावा काही रोखू शकले नाही ते. मृण्मयाने सहजरित्या 2 धावा काढल्या आहेत. पुढचा चेंडू तितका सुंदर फटका, परंतु आता मात्र डॉट चेंडू.
सामना नक्कीच हा चुरशीचा होणार आहे, शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार आहे. पुन्हा एकदा डॉट चेंडू. 3 चेंडू 7 धावा. अजूनही 22 धावांची आवश्यकता. आता मात्र 4 धावा काही रोखू शकले नाही ते CSK चे फिल्डर. हा 4 धावा नक्कीच खूप गणक्याची धावसंख्या हवी होती. 12 चेंडू 16 धावांची आवश्यकता. खरोखर कॅल्क्युलेटेड गेम चालू आहे मुंबई यांच्याकडून. आता मात्र अंकुश चव्हाण नावाजलेले गोलंदाज क्रिस्टल पार्क मधले, उमर 55 का असले तरी पण त्यांच्याकडून जो खेळ पाहायला. आता मात्र इथे पंच आपला आउट. चेंडू डायरेक्ट बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला आहे. आता मात्र एक मधुकर दैवी यांचा विकेट. पुढे नेक्स्ट बॅट्समन आहे तो मारुती सुद्धा मी सांगितल्याप्रमाणे संकटमोचक म्हणून आपल्या संघासाठी नेहमी उभा असतो. बघूया मारुती काय करतोय आता. आता मात्र संघाला खूप गरज आहे त्यांची. इथे जर मारुतीने एक सपोर्ट दिला, जर उभे राहिले क्रीजवरती, तर मुंबई नक्की ही मॅच. सुंदर तटवला चेंडू. 1 धावावरती समाधान मानावं लागते ते मारुतीला आणि स्ट्राईकवरती येत आहे तो मुंबई. नाही, बाहेरचे प्रेक्षक कृपया मिसगाईड करू नका. पुन्हा एकदा सामना करेल तो मृण्मय. अंकुश चव्हाण या गोलंदाजांना बघूया काय करतो तो. सुंदर. आहा, मृण्मय बाद झालाय तो. काय ती गोलंदाजी पाहायला मिळते ते अंकुश चव्हाण यांच्याकडून आणि क्लीन बोल्ड. आता मात्र जिजाऊ संघ संकटात नक्कीच सापडलाय तो. पुढचा बॅट्समन आहे तो रोहित. बघूया रोहितला आता ज्या प्रकारे ते आपली ड्युटी पोलीस खात्यात आहेत, संरक्षण करतात आपला, त्याचबरोबर आता आपल्या संघाचे सुद्धा संरक्षण करणं त्यांच्या गरजेचं आहे. 1 धाव. इथे आपण पाहू शकता कौस्तुभ इंजर्ड आहे, परंतु किती आपल्या संघाला जिंकून देण्यासाठी त्यांचे प्रयत्न पाहायला मिळतात. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतात, परंतु आता मात्र अंपायरनी इशारा दिला वाईडचा. अजूनही मॅचमध्ये आहेत जोपर्यंत मारुती तिथे आहे. सुंदर फटका, सुंदर क्षेत्ररक्षण पाहिलं. अरे मारुती, काय ते रनिंग बिटवीन द विकेट. सुंदर, तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. आम्ही भावेशला पाहिलंय, क्षेत्ररक्षण खूपच सुंदर करतात ते. पुढचा चेंडू रोहितदानी फटका दिला आहे आणि आता मात्र 1 धावावरती समाधान मानावं लागते. तर 18. 3 षटकानंतर धावसंख्या झाली ती 18. 6 चेंडू आणि 11 रनांची आवश्यकता. 6 चेंडू 11 धावा. आता बघूया कोणाकडे बॉल सोपवते. अनुभवी भूषण चौधरी सर. 6 चेंडू 11 धावा. मला वाटते पगडा थोडासा फिल्डिंग म्हणजे CSK यांचा भारी आहे, परंतु समोर सामना करतील ते रोहित दादा. बघूया रोहित दादा आपला काय करतोय आपल्या संघासाठी. आता त्यांना या पहिल्या चेंडूपासून फटकेबाजी करावी लागतील जर 11 धावा हव्या असतील तर. सुंदर फटका, परंतु 6 धावा. फुलटॉस टाईपचा, एक लो फुलटॉस टाईपचा चेंडू होता. चेंडू होता. अजूनही एक अनुभवी बॅट्समन अनुप व्यवहारे बाकी आहेत, म्हणून अजूनही काहीही होऊ शकतंय. उरलेल्या 5 चेंडू आणि 11 धावा. मी नक्की सांगेल ही मॅच ही शेवटच्या चेंडूपर्यंत झाली, जोपर्यंत अनुप व्यवहारे तिथे उभे आहेत. नॉन स्ट्राईकला मारुती आहे. पुढचा चेंडू, दुसरा चेंडू सामना करेल तर अनुप. एक लूज पद्धतीचा चेंडू आणि 1 धावावरती समाधान मानत. आता मात्र 4 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. इथे 1 ते 2 चौकारांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 10 धावा. सुंदर फटका
आणि मी सांगितलंय की खरोखर सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं ते भावेश यांच्याकडून. भावेश एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. 3 चेंडू 9 धावा. वाईट चेंडू. आता मात्र 3 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. 2 चौकारांची आवश्यकता आणि अनुप मारू शकतो. अनुप असा एक प्लेयर आहे. एक 2 चेंडू 7 धावा. अजूनही मॅच बाकी आहे. या चेंडूवरती रिझल्ट मिळेल आपल्याला. आणि सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं प्रशांत यांच्याकडून. त्यांचे एक फिल्डिंगचं लोकेशन फिक्स आहे तिथे. आता शेवटचा 1 चेंडू आणि 7 धावा औपचारिकता. पुढचा टॉस आपण उडून घेत आहेत. पुढची मॅच असणार आहे ती शिरगावकर वर्सेस पितले पॅन्थर. आणि मी राऊत साहेब यांना विनंती करेल की टॉस उडून घ्यावा पुढच्या मॅचचा. इथे सामना जिंकत आहे ते CSK चव्हाण सुपर किंग. लगातार दुसरा सामना जिंकलेला आहे चव्हाण सुपर किंग यांनी. त्याचप्रमाणे जिजाऊ वॉरियर. इथे जिजाऊ वॉरियरला लगातार दुसरा पराजय पत्करावा लागला. आणि त्याचप्रमाणे CSKने दुसरा सामना जिंकून. त्याप्रमाणे पाटील पलटण यांनी ही दोन्ही सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर चव्हाण सुपर किंग दोन्ही सामने जिंकलेले आहेत. द्रोणा वॉरियर दोन्ही सामने हारलेले आहेत. जिजाऊ वॉरियर दोन्ही सामने हारलेले आहेत. चिले चॅम्पियन्स एक सामना झाला त्यांचा, त्यामध्ये एक सामना हरले आहेत. पुढचा टॉस शिरगावकर लायन्स यांनी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. तो मी विनंती करेल प्रफुल्लदादा आणि मृण्मय, मी विनंती करेल पंचांची भूमिका निभावावी, कारण आपले पंच डिनर ब्रेक घेतलाय. मी विनंती करेल इथे ठीक आहे. पुढचा आवाज